श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा पवित्र संदेश खास तुमच्यासाठी आहे. कधी भांडणं, गैरसमज, अहंकार यामुळे आपल्याच माणसांपासून आपण दूर जातो. आईवडील दुरावतात, भाऊ बहीण वेगळे होतात, पती पत्नीमध्ये दरी निर्माण होते, लेकरं आईवडिलांना विसरतात, प्रेमामध्ये नाती दुरावतात. पण बाळा, आज हे सगळं ऐक. स्वामी समर्थांच्या कृपेने तुटलेली नाती पुन्हा जुळतात, हरवलेलं ममत्व पुन्हा जागं होतं आणि तुटलेली मने प्रेमानं जोडली जातात. आजचा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुझ्या घरात, तुझ्या आयुष्यात चमत्कार घडेल. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, नाती म्हणजे काय? नाती म्हणजेच आयुष्याचं खरं वैभव. पैसा, संपत्ती, मानसन्मान हे क्षणिक आहे, पण एक प्रेमाचं नातं ते काळाच्या ओघात टिकून राहतं. स्वामी समर्थ सांगतात, माणूस मोठा तो नाही ज्याच्याकडे संपत्ती आहे, मोठा तो ज्याच्याकडे प्रेमाची नाती आहेत. कधी विचार केलास का, आपण इतक्या सहज एकमेकांपासून दूर का जातो? कधी थोडा अभिमान, कधी थोडा राग, कधी थोडा हट्ट, कधी एखादा चुकीचा शब्द, आणि वर्षानुवर्षाचं नातं एका क्षणात तुटून जातं. मग मन म्हणतं, तो मला फोन का करत नाही? आणि समोरच्यातही मनात तेच असतं, तोच का मला विचारत नाही? स्वामी समर्थ म्हणतात, माणसा, दुसऱ्याच्या चुका मोजत बसू नकोस, दुसऱ्याला दोष देत राहू नकोस. तुला नातं महत्त्वाचं असेल तर एक पाऊल पुढे टाक. माफ कर, प्रेमाने बोल, अहंकार खाली ठेव. पाहशील, दुरावलेली मने स्वतःहून तुझ्याकडे येतील. बाळा, माफ करणं हे कमकुवतपणाचं नाही. माफ करणं म्हणजे नात्याला महत्त्व देणं. कधीतरी स्वतःलाच विचार, काय मला हे नातं खरंच गमवायचं आहे का? हा माणूस पुन्हा भेटेल का? स्वामी समर्थ म्हणतात, जो माणूस मनापासून माफ करतो त्याच्याकडे संकटं थांबत नाहीतच, कारण तो नातं जपतो. हेच देवाला आवडतं. आज अनेक घरांत भाऊ बहीण बोलत नाहीत, नवरा बायको एकाच घरात असूनही तुटलेले आहेत, लेकरं आईबापाला विसरून दुसऱ्याच दुनियेत आहेत. स्वामी समर्थ विचारतात, किती दिवस तुझा राग टिकवणार आहेस? कधी मोकळं होणार आहेस? आज नातं जपायचं असेल तर पहिलं पाऊल तू उचल. फोन करून बघ, प्रेमाने बोलून बघ. स्वामी समर्थ तुझ्या त्या एका फोनमध्ये आपला आशीर्वाद घालतात. स्वामी समर्थांचे नाम घेत मनात स्वामी समर्थ म्हणत तू कोणाशीही बोल. मनात कटुता ठेवू नकोस. दुरावलेली नाती फक्त संवादाने जुळतात. त्या संवादात स्वामी समर्थांचा आशीर्वाद असेल तर मन गळून पडतं. किती लोक म्हणायचे, आमचं नातं आता संपलं. पण स्वामी समर्थांच्या चरणी एक सच्ची प्रार्थना केली की नात्यांमध्ये प्रेम परत येतं. ज्यांनी एकमेकांना नावं ठेवली तेच लोक एकत्र जेवतात. ज्यांनी कधीही न बोलायचं ठरवलं तेच लोक एकमेकांना मिठी मारतात. हेच आहेत स्वामी समर्थांचे चमत्कार. बाळा, नात्यांमधली सर्वात मोठी अडचण म्हणजे अहंकार. मीच का आधी बोलू? माझीच चूक का मानू? हा मी तुटला की नातं जोडता येतं. स्वामी समर्थ सांगतात, जो आपला अहंकार खाली ठेवतो त्याच्या पाठीशी मी उभा असतो. आता डोळे बंद कर, स्वामी समर्थांशी संवाद कर. स्वामी, माझ्या घरात दुरावलेली मने पुन्हा एकत्र आणा. माझ्या ओठांतून प्रेमाचे शब्द उमटू द्या. माझ्या रागाला, माझ्या अहंकाराला दूर करा. स्वामी, माझ्या कुटुंबात एकमेकांवरचा विश्वास पुन्हा जागवा. जिथे भांडणं आहेत तिथे समजूत घाला. जिथे नातं तुटलंय तिथे प्रेम फुलवा. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. बाळा, दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवायची नाही. बदल तूच सुरू कर. तू प्रेमानं बोलायला सुरुवात कर. तू माफ करायला शिक. जसं तुझं मन शुद्ध होईल तसंच स्वामी समर्थांची कृपा वाढेल आणि नाती पुन्हा घट्ट होतील. घर म्हणजे कौलाचं छप्पर नाही, घर म्हणजे माणसांची मने. तू स्वामी समर्थांच्या नावानं आपल्या घरात रोज दिवा लाव. कधी गोड शब्द बोल, आईवडिलांचे पाय धर, भावाला प्रेमानं हाक मार.
बहिणीच्या डोक्यावरून हात फिरव, पत्नीसोबत गोड बोल, लेकरांना गळ्यात घे. हेच स्वामी समर्थांचं सांगणं आहे. आजपासून ठरव, काहीही झालं तरी मी नातं तोडणार नाही. माझ्या शब्दांनी कुणाचं मन दुखावणार नाही. जर चूक झालीच तर लगेच माफी मागणार. हे ज्याच्या घरी घडलं त्याच्या घरी कधीही दुःख राहत नाही. आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकलास म्हणजे स्वामी समर्थांची चाहूल तुझ्यापर्यंत पोहोचलीच आहे. उठ आता. एक फोन कर, एक प्रेमाचं पत्र लिही, एक मिठी मार आणि अनुभव घे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने दुरावलेली नाती कशी पुन्हा जुळतात ते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कोण म्हणतं तुझं भाग्य बदलणार नाही? एकदा स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून तर बघ. तूच बघशील कसं तुझं संकट, दुःख, चिंता, कष्ट क्षणार्धात नाहीशी होतील. आजचं हे पवित्र प्रवचन पूर्ण ऐक. तुझं जीवन बदलू शकतं. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. बाळा, प्रत्येकाचं आयुष्य हे संकटांनी भरलेलं असतं. कधी नात्यात फाटाफूट होते, कधी कामधंदा बंद पडतो, कधी शरीर साथ देत नाही, तर कधी संसारात दुःखाचे ढग दाटून येतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जिथे मानवी प्रयत्न संपतात तिथून स्वामी समर्थांची कृपा सुरू होते. कितीही मोठं संकट असो, कितीही काळोख असो, स्वामी समर्थांचा हात धरून चाललं की वाट प्रकाशमान होते. कुणी म्हणालं असेल तुझं नशीब नाही बदलणार, पण बाळा, भाग्य बदलवणारं स्वामी समर्थांच्या कृपेचं बळ या जगात मोठं आहे. कधीकधी लोक म्हणतात मी देवावर विश्वास ठेवतो पण काहीच होत नाही. बाळा, विश्वास म्हणजे काय माहिती आहे? विश्वास म्हणजे वाट पाहणं. विश्वास म्हणजे शंका न ठेवता समर्पण करणं. विश्वास म्हणजे जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा देखील स्वामी आहेत म्हणून मनाला आधार देणं. तुला ज्या क्षणी वाटेल की आता काहीच शक्य नाही त्याच क्षणी लक्षात ठेव, स्वामी समर्थ म्हणतात मी आहे, काळजी करू नकोस. लोक हसतील, टोमणे मारतील, काय स्वामी स्वामी करत बसलायस, काही उपयोग नाही, असं कोणी बोललंस तर हसून घे. कारण ज्याला आजवर अनुभव नाही त्याला स्वामी समर्थांची शक्ती काय समजणार. तू फक्त मन घट्ट ठेव. स्वामींना बोल, स्वामी, सगळं तुमच्यावर सोडलं. आता माझ्या चिंता, क्लेश, संकट तुमची आहेत. हे इतकंच म्हणायचं आणि मग गोड हसत राहायचं. इतिहास साक्षी आहे. स्वामी समर्थांनी हजारो लोकांचं भाग्य पालटलं आहे. एकेकाळी पोटाला अन्न नव्हतं, दारी उपाशी पोरं रडायची, शरीर आजारांनी जर्जर व्हायचं, मन हताश व्हायचं. पण ज्या घरी स्वामींच्या नामाचा गजर सुरू झाला, ज्या घरात भक्तीनं एक दिवा विझू दिला नाही, तिथे संकटांनी मागे वळून पाहिलं नाही. हेच होतंय आणि पुढेही होत राहील. कदाचित तुला प्रश्न असेल, स्वामी माझ्यासाठी काही करतील का? मी काही विशेष भक्त नाही. हे बाळा, मनातून काढून टाक. स्वामी कोणत्याही रूपात येतात. कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात, कधी एखाद्या संधीच्या रूपात, कधी एखाद्या शब्दाच्या रूपात, कधी अशा या संदेशाच्या रूपात. आज हे ऐकतोयस ना, हेच पुरेसं आहे. स्वामी समर्थांची चाहूल तुझ्यापर्यंत पोहोचलीच आहे. बाळा, लोक सतत मागतच राहतात, स्वामी हे दे, ते दे, यातून सोडव, त्यातून काढ. पण कधीतरी बसून बघ. कितीदा संकटातून बाहेर पडलास याचा विचार कर. कधी थोडं शांत बसून म्हण, स्वामी, आजपर्यंत तुम्ही मला सांभाळलंत, यासाठी शतशः आभार. हे आभारच पुढचं संकट सहज घालवतात. स्वामींना नुसतं मागू नकोस, कधीतरी प्रेमानं धन्यवाद दे. कधीकधी संकट परीक्षा असतात. स्वामी बघतात माझा भक्त किती चिकाटीनं मला पुकारतोय. आज तुला जर हे वाटत असेल कधी सुटणार हे दुःख, तर हे समज, हेही सुटणारच आहे. हेही दिवस जातील. फक्त स्वामींच्या पायाशी सगळं अर्पण कर. स्वामी, मला काहीच माहीत नाही, माझं बळ संपलंय, मन थकलंय, आशा मावळत चालली आहे, पण मला माफ करा. कारण हेही संकट आता तुमचं आहे, मी तुमचा आहे. माझं घर, माझं आयुष्य, माझं दुःख सर्व तुमचं आहे स्वामी.
मला उभं करा, मला सामर्थ्य द्या, माझ्या संकटांचा नाश कर, माझ्या रडण्यात आनंद फुलव. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बाळा, ही प्रार्थना रोज मनापासून कर. स्वामी समर्थांची आठवण ठेव, त्यांचं नाम जप. बघ, काही दिवसातच तुझ्या आयुष्यात घडणारे अनुभव तुला सांगतील. कोण म्हणतं तुझं भाग्य बदलणार नाही? भाग्य काय, नशीब काय, हे सगळं स्वामी समर्थ बदलू शकतात आणि तुला नव्या प्रकाशात उभं करू शकतात. हा संदेश ऐकून थांबू नकोस. आजपासून तुझं मन बदल. मनात नकारात्मक विचारांची जागा ठेवू नकोस. हे शक्य नाही हे शब्दच काढून टाक. फक्त म्हण, श्री स्वामी समर्थ आहेत, मग काहीच अशक्य नाही. बाळा, आजपासून तुला चिंता नाहीत, क्लेश नाहीत, संकट नाहीत. हे सर्व स्वामी समर्थांच्या चरणी आहे. तुला फक्त एक काम करायचं आहे. मन घट्ट ठेवायचं, विश्वास ठाम ठेवायचा आणि सतत स्वामींचं नाम स्मरण करत राहायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची हिंमत आणि तयारी असलेला व्यक्ती जीवनात सार्थक होऊ शकतो. ध्येयाचा पिछा करताना आपल्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि कठोर परिश्रमाची जोड घ्यावी लागते. भक्त हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपलं जीवन हे नात्यांच्या सुंदर वळणांनी भरलेलं आहे. प्रत्येक नातं हे आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देतं आणि हे दृष्टिकोन आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात. भक्त हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपण स्वामी भक्त आहोत. आपल्या जीवनातील समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीचा मोजदार नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गती आहे. जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तो खरा समृद्ध आहे. संघर्ष हा जीवनाचा एक भाग आहे. तो आपल्याला अधिक मजबूत आणि ध्येयवान बनवतो. आनंद हा लहान गोष्टीतून मिळतो. जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जीवन जगताना आनंद प्रत्येकाला मिळत नाही. तो आनंद मिळवावा लागतो. आपल्या आयुष्यात संकटे आहेत, सामना करणं गरजेचं आहे. जीवन ही एक छोटीशी कला आहे. तुम्ही स्वतःच्या रंगांनी ती सजवत असता. स्वप्न पाहणे आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी रात्र आणि दिवस कष्ट करून धडपडणे हे जीवनाला यशस्वी करते. भक्तांनो, आज या व्हिडिओला जर तुम्ही एक लाईक कराल, सोबतच चॅनलला सबस्क्राईब कराल, तर तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होऊ लागतील. लक्षात घ्या, आज जर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कराल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला मिळेल बघायला. स्वामी भक्तांनो, जीवन सकारात्मकपणे जगताना काही गोष्टींवर लक्ष द्या. प्रत्येक नवीन दिवस हे आपल्याला काहीतरी सर्वोत्तम करण्याची सुवर्ण संधी देतो. आयुष्य अनमोल भेट आहे, तिचा आदर करा. कारण प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे हे आपले जीवन सार्थक बनवते. जीवनात सकारात्मक ठेवा. तुमचे विचारच तुमच्या भविष्याला आकार देतात. समस्या आणि संकटे हे जीवनाची परीक्षा आहे, त्यामुळे त्यांना ध्येयाने सामोरे जा. आयुष्यातील सर्वात जवळची गोष्ट जी आपल्याला मिळवायची ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे. स्वामी भक्तांनो, आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी करण्यापैकी तुम्हाला महत्त्व ठेवणेसुद्धा गरजेचे आहे. जीवन हा एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येकाला तो पार पाडायचा असेल तर त्यासाठी मेहनत करावी लागते. प्रत्येकाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर एक गोष्ट करणे महत्त्वाचे आहे, ते म्हणजे आयुष्यातील अडचणींचा सामना करणं. आपल्याला मजबूत बनण्यासाठी अडथळे हे जीवनात येतात, म्हणून त्यांचा सामना करा. प्रत्येक दिवस ही नवीन सुरुवात आहे. आपल्या भूतकाळाचे ओझे सोडून नवीन उमेदीने पुढे चला. सफलता मिळवण्यासाठी ध्येय आणि कठोर परिश्रम हे दोन महत्त्वाचे साधन आहेत. भक्त हो, लक्षात घ्या, आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे. आयुष्य हे एक शिक्षण आहे. प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. आनंद शोधणे हा आयुष्याचा खरा उद्देश असू शकतो. तो सगळीकडे आहे आणि तो आपल्याला मिळतो. फक्त देवावर विश्वास ठेवल्याने काही होत नाही, तर श्रद्धेने देवाचे नामस्मरण घेणेसुद्धा गरजेचे आहे. आज जर तुम्ही वेळात वेळ काढून या व्हिडिओला
एक लाईक करून कमेंटमध्ये गॉड इज सुप्रीम असे टाईप कराल. तुम्हाला वाटलं की कधी तुमच्या आयुष्यातून जाणार नाही ती संकटे आता तुमच्या मनाप्रमाणे कायमची तुमच्या आयुष्यातून निघून जातील. भक्त हो, लक्षात घ्या, स्वतःच्या आयुष्यातील छोट्या छोट्या चुका आपल्याला पुढे नेतात. आपल्या आयुष्यातील चांगल्या क्षणांची सर घ्या, त्यांना जाणून घ्या, मेहनत करा आणि मेहनतीने पुढे जा. प्रत्येक वेळी जर तुम्ही एक गोष्ट कराल की इतरांच्या भावनांचा तिरस्कार कराल तर याचा तुम्हाला वाईट परिणाम जाणवू शकतो. भक्तांनो, भावना या प्रत्येकाच्या असतात. लक्षात घ्या, माणसाकडे पैसा, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व या गोष्टी कितीही प्रमाणात असू द्या, पण त्यांची लायकी ही त्यांच्या स्वभावातून समजते. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखो रुपयांचे हिरे घातलेले दागिने पाहायचे तर 100 रुपयांचा आरसा लागतो. म्हणून कधीच कोणाला कमी लेखू नका. दिवसभर आपण काय केलं, कोणाला किती वेळ रागावलं, कोणाचं मन किती दुखावलं, कोणावर ओरडलो, कोणाकोणाला आनंद दिला, कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं, काय नको तसे वागलो, काय हवे तसे वागलो, वगैरे वगैरे, या गोष्टींचा विचार किंवा चिंता करणे टाळावे. जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असं सायन्स म्हणते, पण जिभेने झालेली इजा आयुष्यभर कधीच बरोबर होणार नाही, हा अनुभव म्हणतो. लक्षात घ्या, प्रत्येक वेळी जाऊ दे जर म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही तर समोरचा आपल्याला किंमत देणे बंद करतो. मेलेल्या माणसांचा अंत्यसंस्कार करता येतो, कारण त्यासाठी 4 माणसं तरी असतात. पण मेलेल्या मनाचं काय? त्यासाठी ना अंत्यसंस्कार करता येतात, ना 4 माणसांचं मन सांभाळायला येतं. कोणाचं कोणी नसतं, सगळे आपले आहेत, फक्त हा आपला भास आहे. आपल्या साथीला शेवटपर्यंत आपला श्वास आहे आणि आपला शेवटचा सार्थक हा आपला देव असणार आहे. आपण कुणासाठी कधी महत्त्वाचे नसतो. महत्त्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज. गरज जर संपली ना की नातंसुद्धा संपतं. विश्वासघात हा ठरवून केला जातो, तो कधीही चुकून होत नाही. आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं, पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास कधीही पुन्हा मिळू शकणार नाही. स्वतःच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या, कारण एक दिवस तुम्हाला कळेल की त्या मोठ्या होत्या. आयुष्यात चांगल्या क्षणांची नेहमी आनंद घ्यायला शिकायला हवं. खरी यशस्वी म्हणजे आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत मिळणे नाही, तर मेहनत करून पुढे जाणे होय. जीवन हे अनपेक्षित घटकांचा संग्रह आहे. प्रत्येकाचं स्वागत करा आणि त्यातून शिका. आयुष्यात सतत सुधारणा करत राहा. स्वतःला चांगले बनवण्याची प्रक्रिया कधीही संपत नाही. भक्त हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहोत. त्यामुळे चिंता किंवा काळजी आपल्याला अजिबात करायची गरज नाही. आयुष्यात सतत सुधारणा करत राहा. स्वतःला चांगले बनवण्याची प्रक्रिया कधीही संपत नाही. भक्त हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहोत. त्यामुळे चिंता किंवा काळजी आपल्याला अजिबात करायची गरज नाही. आयुष्यात सतत सुधारणा करत राहा. स्वतःला चांगले बनवण्याची प्रक्रिया कधीही संपत नाही. आपल्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवा. तो आपल्याला अडचणीतून मार्ग काढण्याला शक्ती देईल. जीवनात प्रत्येक गोष्टीला सहन करायला शिका, कारण प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकण्यासारखं असतंच. स्वतःला नेहमी म्हणा, माझं आयुष्य आहे, हे आयुष्य मी असं वाया जाऊ देणार नाही. आयुष्य पुन्हा मिळणार नाही, कारण आयुष्यात वन्स मोर ही सिस्टीम कधीही नसते. आयुष्यात एका वेळेला सगळं काही पुन्हा मिळू शकतं. हरवलेलं नातं आणि विश्वास या 2 गोष्टी मात्र कधीही मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. डोळ्यांतलं पाणी आणि चेहऱ्यावरचं खोटं हसू सगळं काही सांगून जातो. फक्त ते आपल्याला तोपर्यंत तरी कळत नाही जोपर्यंत नातं कायमचं तुटत नाही. आयुष्यात त्या व्यक्तीसाठी कॉम्प्रोमाइज करा ज्यांनी स्वतःच्या ॲटिट्यूडपेक्षा तुमच्या फिलिंग्ज महत्त्वाच्या ठेवल्या. कोणालाही हक्काने रागवताना 10 वेळा विचार करा. लोक बोलले जास्त आणि जीव लावलेला कमी लक्षात ठेवतात. कितीही जवळचा असला तरी आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल तो वाईटच बोलणार. कमी नसतं समजायचं कधी कोणाला,
आणि माझंही दाखवायचा नसतो. कारण शांत दिसणारा माणूस हा किती अथांग आणि अनंत असतो हे कधीही कळणार नाही. जेव्हा तुम्ही इतरांसाठी काहीतरी चांगले काम करता तेव्हा तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी सुद्धा त्याच चांगल्या गोष्टी परत येतात. हा निसर्गाचा नियम असतो. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटायला लागतं ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. जिच्यासाठी तुम्ही 1000 रुपयांचा टॉप निवडला तिला मात्र 300 रुपयांचा आवडणारा गजरा हा प्रेमाचा ठरला. हे काही संसाराच्या गोष्टी आहेत. स्वामी म्हणतात, जास्त जवळची काही चांगली मैत्री असणे गरजेचे आहे. मैत्री सर्वांसोबत ठेवा, मात्र विश्वास स्वतःवर ठेवा. प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसल्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर हे दिलेच पाहिजे. प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्या व्यक्तीला नेहमी टाळाटाळ करतो आणि हीच गोष्ट आपली किंमत त्या व्यक्तीच्या नजरेत शून्य ठरवते. भक्त हो, एक गोष्ट लक्षात घ्या, काही लोकांना स्वतःची इज्जत स्वतः घालायची असते. लक्षात घ्या, जे खोटं बोलत आहेत त्यांनीच नाती टिकवली आहेत आणि जे खरं बोलत आहेत त्यांची नाती तर आपोआपच तुटत आहेत. छोट्या गोष्टींचे टेन्शन ते लोक नेहमी घेतात जे प्रामाणिक असतात. प्रत्येक घरात नात्यामध्ये राजकारण असतंच, आपण त्यातल्याही डावपेचामध्ये निर्माण करतो. भक्त हो, जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगलं काम करता त्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात सुद्धा घडतात. लक्षात घ्या, कधी काळी आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्याच्यासाठी मेहनत आपल्याला करणे गरजेचे आहे. बऱ्याचदा सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत. काही तुमच्या मनाविरुद्धसुद्धा होतात. त्या मनाप्रमाणे करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. आयुष्य आहे, या आयुष्यात तुम्हाला संकटांचा सामना करावा लागेल, कारण ती संकटेच तुम्हाला पुढे नेण्यासाठी कामाला लागतील. आपण बऱ्याच वेळेला या गोष्टीचा कधी विचार करत नाही की सर्व काही आपल्या मनाप्रमाणे आपल्याला मिळवायचं आहे, त्यासाठी मेहनत आपल्याला करणं गरजेचं आहे. भक्तांनो, आयुष्यात अपार संकटे आहेत. सामना करून पुढे जाणाराच यशस्वी ठरतो. जो स्वतःवर विश्वास ठेवेल तो आयुष्यात नक्की काहीतरी चांगलं करेल. आपण बऱ्याचदा ज्या गोष्टींबद्दल विचार करू ना, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. सगळीच कामे शक्तीने होतील याची गॅरंटी नाही, तर काही ठिकाणी बुद्धी आणि सहनशक्ती घेऊनसुद्धा कामे काढावी लागतात. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्हाला लोक चांगले म्हणतील. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर करता त्या दिवशी सर्वजण वाईट झालेले असतील. आपलं आयुष्य आहे, या गोष्टी नेहमी कोणीतरी चांगलं बोलणार, कोणीतरी वाईट बोलणार आणि नेहमी तुमच्या आयुष्यात तुम्हाला गैरफायदा नेहमी समजणार. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, त्यांचा सामना करून बघा, कारण ते तुम्हाला नेहमी पुढे नेतील. आयुष्यात आपल्याला यशस्वी व्हायचं आहे, त्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते आणि जिद्दीने प्रयत्न करावे लागतात. स्वतःवर विश्वास असेल तर व्यक्ती काहीही करू शकतो. जो व्यक्ती स्वतःला मानतो तो आयुष्यात पुढे गेल्याशिवाय राहत नाही. स्वतःसाठी ज्याबद्दल तुम्ही मेहनत कराल ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल. स्वामी सांगतात, आयुष्यात ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल विचार करता ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण आयुष्यात प्रत्येक संकटात ज्याबद्दल विचार करू ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होत असते. संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यांचा सामना करून जो पुढे जातो तो यशस्वी ठरतो. आपण बऱ्याचदा संकटात अडकतो आणि आपल्यासाठी ती संकटं खूप जास्त असतात, पण त्या संकटांचा सामना करून पुढे जाणं आपल्याला नेहमी यशस्वी ठरवते. बऱ्याचदा आपण स्वतःला नेहमी म्हणतो, ही संकटे काय माझ्याच आयुष्यात आहेत, मला नेहमी या संकटांचा खूप त्रास होतो. तेव्हा स्वतःला सांगा, आपल्या आयुष्यात अपार संकटे असतील तरीही घाबरता प्रयत्न करणे हेच आपल्याला यशस्वी ठरवते. आई वडील या दोघांची कदर करा, कारण ते दोघेही तुम्हाला नेहमी पुढे नेतील. आयुष्यात हे दोनच व्यक्ती असतात जे कधीच तुमचं वाईट चिंतत नाहीत. जोपर्यंत तुम्ही सहन करता ना तोपर्यंत नेहमी चांगले असाल, हे लक्षात घ्या. ज्या दिवशी प्रत्युत्तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवाल, एखाद्याला जरी द्याल
त्यावेळेला कायमचे तुम्ही आयुष्यातून त्यांच्या काढून टाकले जाल. ते नेहमी म्हणतील की तुम्ही त्यांच्यासोबत बरोबर वागला नाहीत. स्वामी भक्त हो, प्रत्येकाला वाटतं की माझ्या आयुष्यात संकट आहे, पण त्या संकटांचा सामना काही प्रत्येक व्यक्ती कधी करत नसतो. संकटांना घाबरून कोणीही पुढे जायचं नाही, आणि जे संकट आहे त्याला घाबराल तर पुढे जाणं अवघड होऊन जाईल. स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण विश्वास असणारा काहीही करू शकतो, आणि ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नेहमी आयुष्यात मागे राहील. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी हा एक अत्यंत सोपा मार्ग आहे. ज्याबद्दल आपण प्रयत्न करू ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत आहे का? स्वतःला नेहमी विचारा. आपले आयुष्य आहे, आपल्या आयुष्यात बरीच संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करून तुम्ही पुढे जाऊ शकाल का? आपण ज्या गोष्टींना घाबरतो ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते का? संकटे आहेत म्हणून त्यांना घाबरणे आणि पुढे न जाणे, फक्त जिथे जिथे आहे तिथेच मेहनत करणे, हे आपल्याला नेहमी मागे ओढेल. संकटांचा सामना करायला शिका, कारण संकट हे बऱ्याचदा आपल्याला खूप मागे ओढतात, पण त्या संकटांचा सामना करून जाणारा व्यक्ती नेहमी पुढे जातो. संकटामध्ये मार्गदर्शन मिळत नसेल तर स्वामी नामाचा जप करा, कारण स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटात मार्गदर्शन नक्की करतील. संकटसमयी त्यांनीच आपली साथ दिली आणि कायम त्यांनीच आपल्याला मार्गदर्शन केले आहे. आयुष्य आहे यात घाबरणे हे चुकीचे ठरू शकते. त्यामुळे न घाबरता स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे आपल्याला यशस्वी ठरवेल. भक्तांनो, आयुष्यात संकटे आहेत म्हणून घाबरून जाऊ नका, कारण संकटांचा सामना केल्याशिवाय कोणीही यशस्वी झालेलं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात ही संकटे असतातच, त्यांचा सामना करणं गरजेचं असतं. आपण बऱ्याचदा म्हणतो की मी एकटा आहे, पण लक्षात घ्या, एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत ठेवा, कारण जग ज्ञान देतं, साथ नाही. जग असं आहे जे चांगल्या चांगल्यांना चिडवतं, त्यांना नावे ठेवतं, बोटे दाखवतात, पण आपल्याला त्यांच्याकडे लक्ष न देता आपले प्रयत्न करत राहायचं आहे. स्वामी भक्तांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतात, त्यांचा सामना करणं फार गरजेचं असतं, कारण ते आपल्याला मागे ओढतात. पण जो स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जातो तो यशस्वी ठरतो. आपल्याला आयुष्यात यशस्वी बनायचं आहे, त्यामुळे आपल्याला प्रयत्न करावे लागतात, आणि हे प्रयत्नच आपल्याला पुढे नेतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामी नामाचा जप करा, आणि ते तुम्हाला पुढे नेतील. या गोष्टीवर विश्वास ठेवा. आपला विश्वास आपल्याला नक्की यशस्वी करतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून बघा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत आहे. आपण ज्या संकटांना घाबरत आहोत, ज्या संकटाविषयी आपल्या मनात एवढी भीती आहे, त्यांकडे लक्ष न देता आपल्या परिस्थितीकडे बघा. आपली परिस्थिती बघून आपली साथ सोडणाऱ्यांना नेहमी लक्षात ठेवा, कारण नियती आपली वेळ लवकर बदलणार आहे आणि गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत. कोणी वाईट बोलून तुम्हाला काही फायदा होईल का? तर नाही. कोणी तुम्हाला वाईट बोललं तर त्याचा काही फायदा होईल का? तर याचंही उत्तर नाहीच आहे. मग चिंता कशाला करताय? कुणाला तुमच्या बोलण्याचा काहीही फायदा होणार नाही, आणि तुम्ही कोणाला बोलणार तर त्यांनासुद्धा तुमच्या बोलण्याचा काही फायदा होणार नाही. याचा अर्थ असा आहे की आपण इतरांना ना बोलायचे व त्यांचे बोलणे आपल्या मनावर घ्यायचेही नाही. माणसं आणि नाती कधी बदलतील हे सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्यात कधी कोणावर जास्त विश्वास ठेवू नका. एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत ठेवा, कारण जग ज्ञान देतं आणि साथ तर बिलकुल देत नाही, आणि जे ज्ञान देतं ते सुद्धा काही कामाला येत नाही. भक्त हो, जेव्हा काळ वाईट असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे असते. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, कदर करायला शिका, काळाची आणि वेळेची. वेळ आणि काळ एकदा गेलेला परत कधीही येत नाही. एकदा गेलेली कुठलीच गोष्ट आयुष्यात आपल्याला मागे ओढत नाही. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी भक्त हो, आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांचा सामना तुम्हाला करावा लागणार, आणि ही संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी मुळीच येणार नाहीत. लक्षात घ्या, तुम्हाला ही संकटे पुढे नेतात,
आपण एकटे आहोत असा विचार करून कधी खचून जाऊ नका. उलट एकटे पुरेसे आहोत असा विचार करून ठाम राहा. नेहमी स्वतःला सांगा, माझ्या आयुष्यात मी पुढे जाणार आहे. मला कोणीही मागे ओढणार नाही आणि ओढले तरी मी येणार नाही. कारण घाबरणे आपण शिकलो नाही हे लक्षात घ्या. स्वार्थी जगात कोणी तुमची साथ देईल किंवा कोणी तुमची साथ सोडेल याकडे दुर्लक्ष करत स्वतःला म्हणा, देव माझी साथ देत आहेत, त्यामुळे चिंता किंवा काळजी मला करायची गरज नाही. खऱ्या अर्थाने आपण सामर्थ्यवान त्या वेळेला होतो ज्या वेळेला आपण आपल्या मेहनतीबद्दल प्रयत्न करतो. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव व्यर्थ असते. तुम्ही जितके कमी बोललात तितके तुमचे शब्द प्रभावी होतात. काही नवीन मिळण्याच्या नादात ते गमावू नका. जे आधी तुमच्याजवळ होतं, जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगले काम करता तेव्हा देवसुद्धा तुमच्यांना नेहमी चांगले काम होऊ देते. देव म्हणतो, वाईट वेळेत कधी न साथ सोडणारे तुमचे जे मित्र, तुमचे जे वैयक्तिक मित्र आहेत किंवा जो परिवार आहे, त्यांना तुम्ही कधीही साथ सोडू नका. त्यांच्या वाईट काळात त्यांची मदत तुम्ही करा, कारण त्यांनी प्रत्येक वेळेला तुमची मदत केलेली आहे. लक्षात घ्या, खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले. कमीत कमी आयुष्य शांतीत तरी निघेल. स्वामी सांगतात, समोरच्यावर विश्वास तेवढाच ठेवा जेवढी त्यांची लायकी तुम्हाला दिसून आली आहे. लक्षात घ्या, प्रामाणिक राहून आपण काहीही करू शकतो. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्यासोबत असल्यावर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी सांगतात, माझ्या भक्तांना कसल्या गोष्टीची कमी नाही. चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की तो अशाही लोकांचा सन्मान करतो ज्याकडून त्याला काही मिळण्याची आशा आहे. एखादी स्त्री जर तुमच्या आयुष्यात प्रगती करत असेल तर तिच्या संघर्षाची चर्चा कमी आणि चारित्र्याची चर्चा जास्त रंगते. कोणत्याही हक्काने रागवताना 10 वेळा विचार करा, कारण लोक बोललेलं जास्त आणि जीव लावलेला कमी लक्षात ठेवतात. प्रत्येकाजवळ हमखास नेहमी या गोष्टी असतात, म्हणजे त्यांच्याकडे वेळ हा कधीही नसतो, पण तुम्हाला बोलण्यासाठी कारणे खूप असतात. स्वामी सांगतात, एखाद्याला जो तुम्ही द्याल ना ते तुम्हाला परत मिळतं. स्वामी महाराज सांगतात, एखाद्याला जे तुम्ही दिलं आहे ते तुम्हाला परत मिळतं. मग ते तुम्ही दिलेली इज्जत असो, तुम्ही दिलेला मान असो, सन्मान असो वा इतर कुठली गोष्ट असो. सत्याला पाय असतात म्हणून ठामपणे उभं राहतं. असत्याला पाय नसतात म्हणून ते पसरतात. स्वतःला सांगा, आपण स्वामी भक्त आहोत. फार गंभीर होऊन जगायचं नाही, कारण विश्व करोडो वर्षांपासून कित्येक आले आणि कित्येक गेले. कुणाही वाचून कुणाचंही काही अडलं नाही. स्वामी नेहमी बोलतात, जगात 2 अशी रोपं आहेत जे आपल्याला नेहमी मदत करतात. ते म्हणजे आई वडील. हे रोप आपल्याला नेहमी पुढे नेण्यासाठीच प्रयत्न करतात आणि हे आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतात. कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला महत्त्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्यातलं बरंच स्थान सहज हलकं होतं. तो जो ज्ञानी असतो तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो त्याला समजावता येतं, पण जो स्वतःचा 4 शब्द खरा मनावर मानणारा असतो त्याला कोणी समजावू शकत नाही. पैसा आणि राहणीमानावर तुमचा मोठेपणा ठरत नाही. खरा मोठेपणा तर तुमच्या आचार आणि विचारावर अवलंबून असतो. स्वामी सांगतात, आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्याला जन्मभर तळतळाचे हप्ते भरावे लागतात. एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्याबद्दलची सहानुभूती, आदर, मानसन्मान काही शिल्लक राहत नाही. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सगळ्या धरून ठेवल्या की पसारा होतो गोष्टींचा आणि आयुष्याचा, दोन्हींचाही. तुम्ही किती चांगले वागलात, किती चांगले बोललात, तरीसुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढायच्या आहेत ते नेहमी काढतील. बऱ्याचदा निर्लज्जपणा हा आपला दागिना ठरतो. असे नसेल तर स्वामी सांगतात, अडसाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावण्याचा माणसाला आनंदे नेहमी मिळून देतो. यशस्वी होण्याआधी चांगला माणूस बना. पैसे उद्या असतील नसतील, मात्र राहिले पाहिजे ते आपले नेहमी राहणीमान.
कुणालाही पाहत नसाल तर आपले काम जबाबदारीने करत असाल तर लक्षात घ्या, हे तुमचा प्रामाणिकपणा, तारुण्य जर जाणवेने जगाल तर नक्की तुमचं प्रत्येक गोष्ट चांगलं होईल. कोणाच्या बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. स्वामी सांगतात, नात्यामध्ये काही लोक साबणाच्या फेसासारखे असतात. मदतीच्या वेळा क्षणासाठी दिसतात, नंतर गायब होतात. चुकांमागील कारण जाणून घेणं बहुतेकदा परिस्थितीने होतं. आपली चूक टाळून टाक ते लोक म्हणतात की आपण चांगलं असलं की सर्व काही चांगलं होतं. पण खरं तर आपण जेवढे चांगले वागू तेवढा आपलाच गैरफायदा घेतला जातो. सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे, मित्राची नाही. कारण मित्र हे आपल्या सोबत असतात, पण त्या मित्राचे चारित्र्य जर चांगले असेल तर आपले चारित्र्यसुद्धा बनू लागते. प्रत्येक फसवणूक करणारा व्यक्ती सुधारलेलंच असं काही नाही. फारशा गोष्टी मनाविरुद्ध करायला हव्या. स्वामी सांगतात, काही वेळेस लोकांना मान नाही दिला तरी चालेल, पण त्यांनी केलेल्या कामाला आणि मदतीला विसरायला नको. साथ सोडणं हे सोपं नाही, पण मेहनत करणं हे खूप सोपं नसतं. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा जरी घातला ना तरी त्याचा सुगंध कमी होत नाही. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो. दगडाचे काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटे राहिलेले नेहमी बरे. माणूस दुसऱ्यांची कणभर चूक जगभर पसरवण्याचा प्रयत्न करतो. आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहतो. स्वामी सांगतात, दुसऱ्यांची राई एवढीच चूक असते, पण त्याला आपण पहाड म्हणून सांगतो. आणि आपली पहाडावाली चूक असते, ज्याला आपण राईसारखं दाबून ठेवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करतो. माणसाचे खरे रूप तेव्हा दिसते जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पत्त्याची असावी, उंचीची असावी, दारूची असावी, पैशाची असावी, रूपाची असावी किंवा इतर कुठल्याही गोष्टीची असावी. लक्षात घ्या, आपल्याला नेहमी एका वेळेनंतर लोक टाळायला लागतात, कारण ते नेहमी सांगतात. विषय तिथे सोडून द्यावा जिथे आपल्याला मानसन्मान देत नाहीत. जर तुम्ही इतरांशी बरोबर वागलात तर नेहमी नातं लांब चालेल, पण जर इतरांसोबत चुकीचे वागाल तर नातं जास्त काळ टिकू शकणार नाही. सुरुवात छोटा असणारा, आपली पण धाडस मोठं करणारा एक व्यक्ती असतो, तो म्हणजे आपला आत्मविश्वास. स्वतःला नेहमी सांगा, स्वामी तुमची साथ नक्की देतात. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपला स्वामींवर विश्वास असेल ना तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वामी नक्की आपल्याला करत असतील. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामीच आपली नक्की स्वामी साथ देतील. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ नक्की देतील. फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी नामावर विश्वास जर असेल ना तर प्रत्येक वेळेला स्वामी नक्की तुम्हाला प्रत्येक संकटात साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी साथ देतात. फक्त विश्वास ठेवा, स्वामी तुमची साथ नेहमी देतात. आपला जर स्वामीनामावर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी नक्की साथ देतात. फक्त विश्वास ठेवा, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. आयुष्यात संकटे आहेत, प्रत्येक वेळेला नेहमी स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि कायम साथ देत आहेत. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करेन. त्यामुळे तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वतःवर आपला विश्वास असणे फार गरजेचे आहे. फक्त स्वतःवर विश्वास असणे हे प्रत्येक वेळेलाच खूप गरजेचे ठरते. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्य आपल्याला पुढे नेण्यासाठी आहे. झोपेत असताना स्वप्न पडतं, आपल्या मनातलं आपल्या मनातच राहतं आणि झोप उडाल्यानंतर तो स्वप्नसुद्धा विसरायला लागतं. पण त्याला एखादा व्यक्ती असतो जो पूर्ण करण्याची जिद्द पकडतो आणि तो करतोही, आणि त्यालाच जग यशस्वी म्हटलं जातं. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला जास्त महत्त्व आहे. कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत, तर गुणांचं आयुष्य मरेपर्यंत.
ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. लोक आपल्याला ओळखतात, पण त्यांच्या भावनांना नाही. प्रत्येकाच्या आयुष्याच्या रथाचे सार्थ करायला श्रीकृष्ण असेल असं नाही, पण श्रीकृष्णाच्या रूपात स्वतः आपला पप्पा म्हणजे आपले आई बाबा आपल्यासोबत असतात. एकांतात फक्त वाईट विचार येत नाहीत, तर ते आपल्याला चांगल्या गोष्टीसुद्धा करून द्यावे लागतात. कुणाच्या नादाला किंवा वादाला पडण्यापेक्षा एखाद्या उद्योगधंद्यात पडलात तर प्रगतीच होईल. कारण समाजात दुसऱ्यांना चांगलं झालेलं कधी पाहिलं जात नाही. स्वामी सांगतात, ज्या क्षणी तुमच्या आयुष्यात संकटे येतील ना, त्यावेळेला न घाबरता स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तो विश्वासच तुम्हाला पुढे नेईल. स्वतःला नेहमी म्हणा, जोपर्यंत आपली गरज असते तोपर्यंत कॉल आणि SMS चालू असतात. ज्या वेळेला गरज संपली, कॉल आणि SMSसुद्धा बंद होतात. एवढंच नाही तर आपण बोलूनही आपल्याला बोलणंसुद्धा पुढचे बंद करतात. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्य आहे, यात संकट येणार. संकटांचा सामना आपल्याला स्वतःला करावा लागणार. आपण ज्या संकटांना घाबरतो ना, ती संकटं आपल्याला मागे सोडतील असं नाही. प्रत्येक वळणावर काही ना काही चूक आपल्याकडून सुद्धा होते. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे. विश्वास जर असेल ना, तर बऱ्याचदा आयुष्यात चांगल्या गोष्टीसुद्धा वाईट व्हायला सुरुवात होते. प्रत्येक चांगली गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी वेळ घेत असते. स्वतःला नेहमी म्हणा, आयुष्य हे चांगल्या किंवा वाईट गोष्टी होत असतात. नाती जर निभावता येत नसतील तर हक्काने गाजवायचं नाटकसुद्धा बंद करावं, कारण ही सुद्धा चांगली गोष्ट नाही. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं त्याच्या आयुष्यात संकटे आहेत, पण असं मुळीच नसतं. संकटे मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यांचा सामना करून पुढे जाणारा त्याच्या आयुष्यात हा यशस्वी ठरत असतो, आणि जो त्या संकटांचा सामना करूनसुद्धा मागे राहतो तो आयुष्यात फार मागे निघून जातो. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत आणि कायम तुम्हाला साथ देणार आहेत. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे अपार असतील, पण त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. आपण ज्या संकटांना घाबरून जातो ते संकटांचा सामना करून पुढे जाण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ देतील. आयुष्य आहे, सोपं नाही आहे, त्यांचा सामना करूनच पुढे जावं लागतं. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला नक्की तुम्हाला स्वामी साथ देतील. स्वामी समर्थ महाराज आपली सदैव साथ देत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, तुम्हाला आयुष्यात प्रत्येक वेळेला जी संकटे आहेत त्यामध्ये मी स्वतः साथ देईन. ज्याबद्दल घाबरून आहात त्यामध्ये घाबरण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. फक्त विश्वास असेल तर गोष्टी मनाप्रमाणे होतात. स्वामी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, देवापेक्षा कर्माची भीती भागवा, कारण कर्म हे आपल्याला कधीही सोडणार नाही. एका वेळेला आपल्यावर दया खाऊन तो देवसुद्धा आपल्याला क्षमा करेल, पण मात्र हे कर्म आपल्याला कधी सोडायचं नाहीत. स्वामी सांगतात, कुणा वाचून कुणाचं काही अडत नाही. त्यामुळे स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात संकटे असतील तर त्या संकटांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय आपल्याला यशस्वी होता येत नाही. आपण बऱ्याचदा संकटांना घाबरत असतो, संकटात आपण अडकून जातो, पण त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे जर झाले तर आपण कुठे गेलो असतो. स्वामी सांगतात, मग आपल्याला वाटेल तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईल असं नाही आहे. ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो तेवढ्या हक्काने आपले प्रेम व्यक्त करा. नातं तोडणं सोपं आहे, ते पुन्हा जोडणं सोपं नाही. स्वतःला नेहमी सांगा, आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वतः स्वामी तुमची साथ देतील. फक्त खूप पैसा कमवणे, गाडी बंगला घेणे ही प्रगती आहे असं नसतं. आपण कसा विचार करतो, कसं वागतो यात सुधारणा करणं ही सुद्धा जगाची प्रगती आहे, आणि आपलीसुद्धा. डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, मात्र दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. आपला दृष्टिकोन कसा आहे
याकडे लक्ष द्या. माणूस विचाराने थकत नाही, तर तो आपल्या कामानं थकतो. ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याचा सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकांची क्षमा मागण्याची क्षमता असते, ती व्यक्ती सर्वांना आवडणारी असते. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतात. सामना करून पुढे जाणारा यशस्वी ठरतो. दुसऱ्याच्या कुटुंबांबद्दल जो व्यक्ती चांगला विचार करेल, तो त्याच्या कुटुंबाबद्दलसुद्धा चांगला विचार करून त्यांना पुढे घेऊन जाईल. आपल्याला विरुद्ध खूप लोक बोलत असतात. त्यांना तुम्ही टाळू नका. उलट त्यांचा सन्मान करा. कारण प्रत्येक जर व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे बोलू लागला तर हे तुमच्यासाठी चांगलं नाही. निंदक असणं फार गरजेचं आहे. कारण जोपर्यंत निंदक असतात तोपर्यंत जगण्याची अजून जास्त मजा येते. स्वामी सांगतात, जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो, एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा हा नक्की बनतो. त्यामुळे प्रत्येकासोबत चांगले वागा, प्रत्येकाचा आदर करा, प्रत्येकाला मान द्या, प्रत्येकाचा सन्मान मिळवा आणि पुढे जायला शिका. कारण हे तुमच्यासोबतसुद्धा होणार आहे. श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज झोपण्याआधी हे शब्द तुमच्या कानात साठवा. आजचा दिवस जसा गेला असेल तसाच उद्याही जाणार आहे. कारण आज रात्री स्वामी स्वतः तुमचं नशीब बदलणार आहेत. हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि विश्वास ठेवा. स्वामी कधीच पाठ फिरवत नाहीत. स्वामी म्हणतात, बाळा, जिथे सगळे हार मानतात तिथे माझ्या नावानं सुरुवात होते. कितीही संकट आली असतील, अडचणींनी घेरलं असेल, तरी या रात्रीपासून तुझ्या आयुष्यात नवीन पहाट उगवणार आहे. आज झोपताना एकदा श्री स्वामी समर्थ असं म्हणत डोळे मीट आणि काळजी मला सोपव. कधी कधी वाटतं ना की कधी संपणार हे सगळं, कधी थांबणार हे रडणं, हे एकटेपण. स्वामी म्हणतात, दुःख हे तात्पुरतं असतं आणि माझा आशीर्वाद कायमचा असतो. तू फक्त रात्री एक वेळा माझं स्मरण कर. उद्याचा पहाट तुला नवीन दिशा देईल. कित्येक नाती तुटतात, फाटतात, दुरावतात, पण स्वामींच्या कृपेने पुन्हा जुळतात. आज झोपण्याआधी त्यांचं नाव घे. ज्यांच्याशी भांडण झालं आहे त्याला मनातून माफ कर. उद्या आश्चर्य पाहशील. संबंध आपोआप सुधारतील. पैसा येतो आणि जातो, पण माझा भक्त कधीच रिकामा राहत नाही. स्वामींच्या शब्दात शक्ती आहे. हे शब्द ऐक. श्री स्वामी समर्थ हे नाव फक्त उच्चार. स्वामी म्हणतात, आरोग्य हे सर्वात मोठं धन आहे. ज्याला मनात आणि शरीरात त्रास आहे तो आज रात्री झोपताना मला स्मरण करून झोप. तुझ्या झोपेत मी स्वतः येईन आणि तुला नव्या सकाळी नव्या बळानं जागं करेन. कितीही मोठं संकट असेल ते माझ्या नावाने लहान होतं. श्री स्वामी समर्थ या नावात असंख्य संकटं हरतात. माझ्यावर सर्व सोपव, मग बघ, कुणीच तुला हरवू शकत नाही. स्वामी म्हणतात, तुझ्या मौनात मी ऐकू येतो. आज बोलू नकोस, फक्त डोळे मिटून मनात म्हण, श्री स्वामी समर्थ. मी सगळं ऐकतोय. जे शब्दांत नाही सांगता येत ते मला कळतंय. झोपताना एक स्वप्न बघ. ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. माझ्यावर विश्वास ठेव. तुझं प्रत्येक अपूर्ण स्वप्न पूर्ण होईल. वेळ लागेल, पण मी तुला हरू देणार नाही. हे बघ बाळा, तुला कोणी दुखावलं असेल, अपमान केला असेल तर विसरून जा. माझा आधार घे. मी आशीर्वाद देईन. जे हरवलं ते सापडेल, जे तुटलं ते जोडेल. आज रात्री एक संकल्प कर की जीवनात कितीही मोठं वादळ आलं तरी स्वामी समर्थ म्हणायचं थांबवायचं नाही. हा मंत्र तुला उभं करेल, तुझं नशीब बदलवेल आणि तुला तुझ्या योग्य ठिकाणी घेऊन जाईल. आता झोपण्याआधी फक्त एक वाक्य बोल, स्वामी, माझं नशीब मी तुझ्या हाती सोपवलं. बस. उद्या पहाटे तुला जाणवेल, आजचं यात्र काहीतरी वेगळं करून गेली आहे. हा संदेश ऐकून जो कोणी झोपेल त्याच्यावर स्वामींची कृपा असेलच. तुमच्या काहीही मनातलं असो या चॅनलवर कमेंट करा. स्वामींचं नाव घ्या आणि हा संदेश दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा. आणि हो, अजून असेच स्वामींचे आशीर्वाद रोज ऐकायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.